ते सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज मी एका लग्न समारंभाकरता सामूहिक विवाह सोहळ्याकरता मंगेश चिवटेजींनी जे निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाला आलेलो आहोत। गणेश चिवटेजींनी आमच्याकडे मंगेश चिवटे आठवण आहे। गणेश चिवटेजींनी दिलेल्या निमंत्रणानिमित्त सामूहिक विवाह चालू आहे। 31 वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा आहे आणि जेव्हा मला गणेश चिवटेजींनी बोलवलं आणि माझा नेहमीचा स्वभाव आहे, मंत्री झाल्यानंतर मी ज्या तालुक्यात जातो त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या तालुक्यातल्या जनतेचे निवेदन स्वीकारणे, जनतेने मंत्रालयात येणे यापेक्षा मंत्र्यांनी गावात जाणे आणि तालुक्यात जाणे हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी एक उपक्रम आम्ही सुरू केला। राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने, जनतेने दिलेल्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं। महाराष्ट्राच्या 51.78% मतं घेऊन सरकार आलं। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मजबूत सरकार आलं। 217 आमदार 288 पैकी या सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी, सुनीता दीदी पवारजी या सरकारमध्ये महत्वाच्या आमचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। खरं तर राज्यामध्ये सर्वच खाते महत्वाचे आहेत, राज्यातले सर्व डिपार्टमेंट महत्वाचे आहेत, पण 2 खाते महत्वाचे जास्त आहेत। जास्त म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणत मी, कुणाला वाईट वाटावं, पण अनादी काळापासून, इंग्रजाचा काळ असो, मोगलांचा काळ असो, त्या काळापासून बाबा थांबरे जाधव साहेब पुढे जात नाही, तुम्ही पुढे जाऊ नको। हा, इथेच मी निवेदन घेणार आहे जनतेमध्ये। तर मी सांगत होतो की अनादी काळापासून, इंग्रजाच्या काळापासून जे नियम कायदे आहेत, एकतर जे गृह खातं आहे पोलिसांचं, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचे रक्षण करणे पोलिसांची जबाबदारी। त्यामुळे गृह खातं हे जनतेच्या जीवाचं रक्षण करतं आणि महसूल खातं हे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करतं। मालमत्ता ही महसूल खात्याची, तुमच्या घराची मालमत्ता, तुमची शेतीची मालमत्ता सर्व महसूल खातं बघतं आणि म्हणून जिल्हाधिकारी या पदाला आणणं साधारण महत्व आहे। पण इकडल्या काळात काय झालं की जिल्हाधिकारी टीम महसूल खातं विसरून गेली आहे। म्हणजे मी सर्वांनाच म्हणत नाही, सर्व खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना। आता बघा, जर एका तालुक्यात करमाळ्यात आलो, छोटंसं मी एक ॲडव्हर्टाइजमेंट केली की मी जनतेचे निवेदन घेणार आहे, मला जवळपास मगाशी बाबुलताईच्या घरी एक 45 निवेदन आले आणि अत्यंत छोटे छोटे निवेदन। महसूल मंत्र्याकडे याची गरज नाही आहे। जे प्रांत करू शकतात, जे तहसीलदार करू शकतात, जे तलाठी करू शकतात, जे भूमी अभिलेख करू शकतात, डेप्युटी तहसीलदार करू शकतात, मुद्रांक अधिकारी करू शकतात, त्या छोट्या कामाला महसूल मंत्र्यांना भेटावं लागतं, हे दुर्दैव आहे। आता इथे जवळपास 60-65 निवेदन आहे। आता हे निवेदन कशामुळे आलं? जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जसं नाशिक कलेक्टरने एक चांगला उपक्रम केला की जिल्हाधिकाऱ्यांनी आपापले प्रांत तहसीलदारला प्रत्येक गावात पाठवण्याची योजना तयार केली। संपूर्ण तहसील प्रशासन आठवड्यातला 1 दिवस एका गावात जाईल आणि त्या गावातल्या जनतेचे प्रश्न त्याच गावात सोडून देईल, हा उपक्रम सुरू केला। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यामध्ये 103 गावाचा दौरा केला। तर माननीय जिल्हाधिकारी आता नवीन आले आहेत, उत्सुक आहे आणि चांगले अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल चांगल्या भूमिका सरकारच्या आहेत, त्यांच्याकडनं सरकारच्या अपेक्षाही आहेत। जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि त्यांची टीम, मला विश्वास आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकही गाव सुटणार नाही याची काळजी
जिल्हाधिकारी घेतील आणि आमचे तहसीलदार प्रांत गावागावात जाऊन जनतेच्या मालमत्तेची दखल घेतील, रक्षण करतील. ही भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे. आज सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय केले आहेत. आज बघा, आपण मोजणी 15 दिवसावर आणण्याचा विचार करतोय. 15 दिवसावर निधी पैसे भरल्याच्या आत 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे. याकरता काय सुधारणा केल्या? तर सरकारने साऱ्या सुधारणा करून दिल्या. आता खाजगी सर्वेअर दिले, लायसन्सी सर्वेअर दिले. म्हणजे आता आमचे भूमी अभिलेखवाले म्हणू शकत नाही, मनुष्यबळ नाही. आता 100 तरी किमान नवीन सर्वेअर, प्रत्येक तालुक्याला 10 सर्वेअर, 15 सर्वेअर, ॲडिशनल सर्वेअर. आणि एका सर्वेअरने जर 20 मोजण्या केल्या महिन्याभरात खाजगी सर्वेअरनी, तर महिन्याच्या 20 झाल्या तर समजा 100 केले तर 2000 होतील आणि वर्षभराच्या 20,000 मोजणी होतील. मोजणी 15 दिवसावी. लागणारे ड्रोन्स, लागणाऱ्या मशीन जिल्हाधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पालकमंत्र्यांना सांगून जयकुमार गोरेंना मी सांगितलेलं आहे. त्याला समजता येते किती महत्वाच्या मशीन आहे. आणि त्यामुळे एकीकडे भूसंपादन अधिकारी आहे, त्यांच्या 3% निधीमध्ये आता आपण अलाव केलेला आहे. मॅक्झिमम रोड्स महत्वाचा भाग आहे. शेतकऱ्याच्या पांधन रस्ते आता आपण राज्यात काय केलं, मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना. आज बघा, जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते आहे, PWDच्या मालकीचे रस्ते आहे. पण शेत रस्ते, वहिवाटीचे रस्ते, पांधन रस्ते हे शेतकऱ्याच्या कुणाच्या मालकीचे? हे जिल्हाधिकारी आणि महसूलच्या मालकीचे आहे. याच्यावर कधीच लक्ष दिलं गेलं नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारने आता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आणली. सोलापूर जिल्ह्यातला रस्ता मोजून काढायचा आहे, वहिवाट शोधून काढायची आहे, रस्ता मोजणी करून द्यायचा आहे, मोफत मोजणी करायची आहे, मोफत पोलीस बंदोबस्त द्यायचा आहे आणि दोन्ही साईडला झाडं लावायची आहे. मोजणी करून झाडं लावायची आहे. 300 कोटी झाडं लावायची आहे. आमचं टार्गेट आहे कलेक्टर साहेब, सर्व पांधन रस्त्याची बाउंड्री फिक्स करा, शेतकऱ्याचे वाद संपवा. आणि दुसरा आपण निर्णय घेतला, मोजणी मोफत, पोलीस बंदोबस्त मोफत, वहिवाटीची मोजणी, शेतीच्या आपला पांधन रस्त्याची मोजणी करता करता समजा एखादा शेतकरी 50 शेतकऱ्याची जर त्या ठिकाणी वहिवाट थांबवत असेल तर त्या शेतकऱ्याच्या सर्व योजना बंद करायच्या. म्हणजे त्याच्या खतं द्यायचे नाही, बियाणं द्यायचं नाही, काहीच द्यायचं नाही. किती मोठा शेतकरी राहू द्या, कारण 50 लोकांचं जीवन खराब करतोय आपल्यासाठी, वहिवाट होऊन ठेवली आहे. आणि त्यामुळे आपण कायदा केला आता. आणि त्यामुळे कलेक्टर साहेब, माझ्याकडनं आपल्याकडनं अपेक्षा आहे, या वर्षभरामध्ये संपूर्ण पांधन रस्त्याची मोजणी करून, वहिवाट उघडी करून, सर्वात महत्वाचं काम आहे कलेक्टरेटचे. या वर्षात मला हे टार्गेट आहे. किती सर्वेअर द्या, किती रोड नेमा, 200 सर्वेअर द्या, काही म्हणणं नाही मला, पण मोजणी झाली पाहिजे. मोजणीशिवाय पर्याय नाही. आणि मोजणी झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी वहिवाट कळणार नाही. वहिवाट कळल्यानंतर जर उद्या अतिक्रमण करू नये म्हणून झाडं लावले, झाड तोडता येत नाही, गुन्हा दाखल होतो. झाड तोडता येत नाही, गुन्हा दाखल होतो, कारण फॉरेस्टचं झाड आहे. त्यामुळे एकदा झाडं लावले साईडनी वहिवाटीला, मग कोणी हात लावू शकत नाही. माझा मी या समजण्यापैकी आहे. मी मागच्या 35 वर्षापासून 10 वर्ष जिल्हा परिषदेत आहे, 25 वर्ष आमदार आहे. मी या समजण्यामध्ये विदर्भातल्या ग्रामीण भागातनं मी आहे, नागपूरवरनं येतो, गडकरी साहेब, मी, देवेंद्रजी. मी हे समजतो, शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असेल, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा 12 पक्का रस्ता असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही नोकरी मागायला जाणार नाही. तो आपल्या शेतीमध्ये 4 पिकं घेतल्याशिवाय नाही. आणि त्यामुळे एकीकडे आपण हा महत्वाचा टास्क घेतला कलेक्टर साहेब, सर्व पांधन रस्त्याची मोजणी झाली पाहिजे. सर्वांना क्रमांक टाकायचे, मोजणीचे क्रमांक टाकायचे, प्रत्येक पांधन रस्त्याचा नंबर असला पाहिजे. VRला नॅशनल हायवे क्रमांक आहे, स्टेट हायवे क्रमांक आहे, मग शेतकऱ्याच्या शेतातला नंबर का नाही? त्याचा नंबर असला पाहिजे. मग आता आपल्याला तो नंबर टाकल्यानंतर प्रति शेतकऱ्यांना, प्रत्येक रस्त्यांना 15 लाख रुपये किलोमीटर आपण, पाटील साहेब, आमदार साहेब, आपल्याला 15 लाख रुपये किलोमीटर रस्ता बांधायचा आहे. सर्व रस्ते बारमाही करून द्यायचे. पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचे रस्ते बारमाही झाले पाहिजे. दुसऱ्या या ठिकाणी आपण निर्णय घेतलेला आहे, 1 जानेवारी 2011 पूर्वी, 1 जानेवारी 2011 पूर्वी गायरांमध्ये राहणारा, सरकारी जागेवर राहणारा, नजूलच्या जागेवर राहणारा, कुठल्याही सरकारी जागेवर राहणारा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घराचा पट्टा मिळाला पाहिजे, घराची रजिस्ट्री मिळाली पाहिजे. हा निर्णय आपण घेतला. आणि कलेक्टर साहेब, आता दिवसा पट्टा वाटप करायचा नाही. आज या 500 फुटापर्यंत पट्टा वाटप करायचं, आता 1,500 फुटापर्यंत आपण केलाय. गरीब माणसाला घर द्यायचं 1,500 फुटाचं. आणि एवढंच नाही, त्याची रजिस्ट्री करून द्यायची सरकारला, घराची मालमत्ता करायची.
एकीकडे आपल्याला प्रत्येकाला सर्वांसाठी घरे द्यायची आहे, सर्वांसाठी वाढू द्यायची आहे, वाढू सुद्धा आपल्याला घरकुला उपलब्ध करायची आहे. आणि त्यामुळं राज्यामध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय आपण घेतले. यावर्षी आपण एनए टॅक्स रद्द केला. आता महत्वाचे निर्णय आपलं सरकार घेत आहे. मी सर्वात निर्णयात जात नाही, पण माझी अधिकाऱ्याला सूचना आहे, कलेक्टर साहेब, जे अधिकारी कामचुकारपणा करतील त्यांना आम्ही कधीच सोडणार नाही. कारण आपण सरकारचे सेवक आहोत, जनतेचे सेवक आहोत. जो अधिकारी चांगला काम करेल त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील, सरकार खंबीरपणे उभं राहील जो अधिकारी काम करेल. आणि एवढा खंबीरपणे उभं राहील की आमच्या अधिकाऱ्यांना प्रावीण्य देणे, त्यांना त्या ठिकाणी त्यांचे प्रमोशन करणे. आज बघा 750 प्रमोशन आपण आज केले, सारे आकृतीबंध मंजूर केले. 2020 वर्षापासून आकृतीबंधच नव्हते. एकीकडे प्रशासनाला मजबूत केलं पाहिजे, प्रशासनाच्या पाठीशी सरकार राहायला पाहिजे. प्रशासनाच्या आमच्या तहसीलदार तलाट्यापर्यंत जो चांगलं काम करणारा अधिकारी आहे त्याला मजबूत केलं पाहिजे. मी या मताचा आहे कलेक्टर साहेब, जनतेच्या सेवेकरता एखादा कायदा जरी बेंड करायची गरज पडली तर बेंड केला पाहिजे, पण जनतेला न्याय दिला पाहिजे, जनतेला न्याय दिला गेला पाहिजे. शेवटी आम्हाला जनतेला मतं मागावी जावं लागतात. जनता आम्हाला मताचं कर्ज येतं 5 वर्ष, आम्हाला 5 वर्ष काम करून जनतेच्या मताचं कर्ज काम करून परत द्यावं लागतं. आणि त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे, ज्यांना काम करायचं नसेल, मी आता कळणारच आहे, मला जे निवेदन मिळाले कोण कोण काम करताय आणि कोण नाही करताय कळतं ना आपल्याला. जेव्हा निवेदन येतात तेव्हा कळतं. जर एखाद्या छोट्या तहसीलदारच्या कामाकरता मंत्र्याला लोक भेटतात याचा अर्थ त्यांनी काम केलं नाहीये. नियमात होतं, मी नियमाच्या बाहेर सांगणार नाही, पण नियमात असताना जर त्या शेतकऱ्याला न्याय दिला तर योग्य नाही. जे अधिकारी उत्कृष्ट काम करतील त्याचा सन्मान करायला सांगितलं मी. 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला, 1 मेला आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तम कामाचा आम्ही सत्कारही करणार आहे, त्याचा सन्मान करणार, त्यांचे बेनिफिट्स त्यांना देणार, त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार. पण जनतेची हेळसांड करणे, जनतेच्या मानगुटीवर बसणे, जनतेकडनं शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण, प्रत्येकडे मी घेतलं. आता कशाकरता घेतो आपण, का सुरुवात केली? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख सरकार मांडलं होतं. गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा उल्लेख करतो तेव्हा गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख सरकार चालवण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि आपली आहे. जिल्हाधिकारी शासनाचा फेस आहे, चेहरा आहे गव्हर्नमेंटचा. एसपी गव्हर्नमेंटचा चेहरा आहे पोलीस. आता पोलीस या ठिकाणी असतील, या ठिकाणी जर अवैध धंदे सुरू असतील तर लोकांनी कुठे जायचं? सट्टा, जुवा, दारू, मटका चालू असेल तर लोकांनी कुठे जायचं? आपली जबाबदारी आहे सरकारची. आणि त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतो. काय म्हटलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आपण सन्मान करतो, आपण त्यांची काय प्रेरणा घेतो? तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रेरणा काय? तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण, याकरता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण घेतो. आणि त्यामुळे माझी विनंती आज आहे, मी निवेदन तर नेणार आहे मंत्रालयात, पण या निवेदनामध्ये ज्यांनी कठोराई केली असेल, तसे कलेक्टर साहेब ज्यांनी इमानदारीने काम केलं असेल त्यांना आम्ही शाबासकी देऊ. आता चांगलं काम केलं, वाढू वाटली. आता ही भूमिका आपण स्वीकारली की घरकुलाला वाढू द्यायची आहे 5 ब्रास. मी एवढंच सांगेल की आजच्या या तुमच्या जे तुम्ही माझ्यावर अपेक्षा ठेवून आले आहे, आपण महसूल मंत्र्याला भेटलो तर आपलं काम होईल ही अपेक्षा आहे, तुमची आशा आहे. मी एकच वचन देतो, तुम्ही मला जे काही निवेदन द्याल, तुमची आशा, अपेक्षा, माझ्याकडनं जे तुमची अपेक्षा आहे की बावनकुळेंना निवेदन दिलं तर आमचं सरकार काम करेल, देवेंद्र फडणवीस सरकार काम करेल. मी तुम्हाला वचन देतो, जेवढे निवेदन आहे अधिकाऱ्यांना माझ्या सूचना, माझी सही आल्यानंतर, माझ्याकडनं आल्यानंतर त्याला तात्काळ 3 दिवसात निकाली काढायचा आहे. आता पेंडिंग ठेवायचं नाही. जे नियमात नाही त्याबद्दल आम्ही जबाबदार, आम्ही नियम करू. नियमात नाही तर नियम बदलू. आता देवस्थान इनाम जमिनी, देवस्थान इनाम जमिनीचा कायदा आपण आता महसूलच्या वेबसाईटवर टाकला आहे. अनेक वर्षापासून देवस्थानच्या नावाने जमिनी आहे. देवस्थानाचं नुकसान नाही करायचं आपल्याला, पण जे कुळ आहे, जे वहिवाटदार आहे त्यांचं हित चेक कर, त्यांचं हित तपासायचं आहे. आणि त्यामुळं त्यांच्यासाठी कायदा आपण आणतोय, देवस्थान जमीन कायदा आणतोय, ज्याचं देवस्थानाचा हक्क, वहिवाटदाराचा हक्क, कुळाचा हक्क हा ठरला जाईल, याचाही कायदा आपण आणतोय. 155च्या केसमध्ये कलेक्टर साहेब चेक करा, 155चा दुरुपयोग करून आपल्या कलेक्टरेटमध्ये कोणी बदमाशी केली आहे.
155 फक्त दिलं होतं शुद्ध लोकांची दुरुस्ती करण्याकरता, शुद्ध लेखन दुरुस्ती. म्हणजे सातबारे हे इलेक्ट्रॉनिक सातबार, या ठिकाणी डिजिटल सातबार तयार करताना काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करा. पण सरसकटच बेईमानी केली असेल लोकांची, याचं घर त्याच्या नावानं, त्याची शेती त्याच्या नावानं, याची बदमाशी त्याच्या नावानं करून टाकली असेल तर सर्व केससाठी या ठिकाणी आपल्याला पुनर्विलोकनात घ्यायचे आहे. सर्व केस पुनर्विलोकन घ्या. या एजूला त्या तिकडे पाठवा. आपण या विभागाची एजू दुसऱ्या विभागात तिसऱ्या विभागात द्या. 155 ज्या चुका केल्या अधिकाऱ्यांनी, आता मला भेटले 4-5 लोक, 155 चुका ज्या एजूनी केल्या, तहसीलदारनी केल्या, तुम्हाला निवेदन देता येते. असं करू नका. तुम्हाला जो अधिकार दिला त्या अधिकाराचा दुरुपयोग करून पुण्या माणसाला आत्महत्या करावी लागेल. आपण विचार करा, एक माझी सही, एक जिल्हाधिकारी, तहसीलदार, एजूची सही, जर पुन्हा मालमत्तेची छेडखानी झाली गरीब माणसाला, त्याला आत्महत्या करावी लागेल. एक चुकीची सही जनतेच्या जीवाचं रक्षण करतं. एक योग्य सही जनतेच्या जीवाचं रक्षण करतं. एक चुकीची सही गरीब माणसाला आत्महत्या करणे होऊ शकतो. ही काळजी विचारात घेऊन सही केली पाहिजे. याची काळजी घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, जेवढे निवेदन येतील त्या निवेदनावर आम्ही काम करू. आणि पुढच्या काळामध्ये जो आमच्या सरकारचा विचार आहे, देवेंद्र फडणवीस सरकारचा, की गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख सरकार. आणि माझी दुसरी विनंती आहे कलेक्टर साहेब, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आता यायचा कामा नये. तहसील कार्यालयात एखादा माणूस गेला, मी कोणाबद्दल बोलत नाही नाव घेऊ, माझ्याकडे तक्रारी येतात. एवढीच विनंती आहे, गरीब माणूस ज्या आशेने येतो तो भ्रष्टाचारामध्ये त्याचा जीव जाऊ नये. कुणाला एकही पैसा तहसील कार्यालयात लागू नये, एकही पैसा एजू कार्यालयात लागू नये, एकही पैसा कलेक्टरेटमध्ये लागू नये. गरीब माणसाला न्याय द्यायची जबाबदारी आपली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व, आपण या ठिकाणी आले, आमच्या सर्व वरच्या पदाधिकाऱ्याचं, आमदार साहेब सर्वांचं, निंबाळकरजी आपलं सर्वांचं मी नाव घेतलं नाही, पण सर्व व्यासपीठाचं मी आभार मानतो. समोरच्या सर्व नागरिकांचे आभार मानतो. तुम्ही आमच्या सरकारवर विश्वास केला आहे, आम्हाला मताचं कर्ज दिलाय. आम्ही इमानदारीनं 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज, तुमचे कामं करून तुम्हाला अपेक्षा आणि आशा तुमच्या पूर्ण करू, एवढं वचन मी तुम्हाला देतो. खूप खूप धन्यवाद. आणि एका निवेदन घेऊया.